हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला अनुभव ना ताई. शेअर करायचा होता. हा, करा ना ताई. यापूर्वी पण अनुभव शेअर केलेले आहेत. आहे माझ्याकडे नाव. तुम्हाला सांगायचंय का नाव? कुठून बोलताय नाही काय नाही ते? नाही, पुण्यातून बर बोलते मी. बर बर. हा. अं, तर मी ना आता जेजुरीला गेले होते 2 दिवसापूर्वी. बरं तर बरं. तर अडीच अडीच वर्ष झाले आम्ही आमच्या कुळदैवताला गेलो नव्हतो. आणि हो, माझे बरोबर. मिस्टर आहेत ना थोडेसे तापटच आहेत नाही का. हा, असं कुठं चल म्हटलं की पटकन येणार नाही नाही का. हा, हा, हा. आ- हा. आणि बोलायला गेलं हट्ट केला की भांडणावर येणार, त्यामुळे मी टाळत होते नाही का. हो ना, पण आपण आता घाबरतो या गोष्टीला. खरंय. हा. आणि आमची भांडणं म्हणजे खूपच त्यांची भांडणं लयच मग टोकाला जायची. त्यापेक्षा असं वाटायचं देवाच्या मनात येईन तेव्हा हा. बोलवते ना आपल्याला. मग आपलं बरोबर. मी खरंच स्वामींना आपला भंडारा लावायचे आणि म्हणायचे तुम्हीच माझे खंडोबा नाही का. अय्या. आणि हा आणि सोमवार ते अमावस्येला मग मी आता झाली ना सोमवारी. हा तर हा हा. मग त्या दिवशी मी हे केलं स्वामींची पूर्ण खंडोबा रूपात पूजा केली. त्यांना भंडारा वगैरे लाल टिळा लावून नाही का. हा, हा. आणि आरती वगैरे घेतली सोमवतीला. आणि म्हटलं कधी बोलवणार तुम्ही आम्हाला नाही का. हा, आता हा. हे तर काय ऐकत नाही. तर हा. अचानकच ते दुसऱ्या दिवशी म्हटले देव घेऊन जाऊ म्हणून. टाक असतात ना खंडोबाचे. हो हो हो. हा. ते वर्षाच्या वर्षाला न्यावे लागतात ना. हो हो तर हो. मग चल म्हटले. मग मी पण म्हटलं एका पायावर तयार झाली. म्हटलं चला दुसऱ्या दिवशी मग आम्ही सकाळी निघालो. हा, आणि सकाळी मग मी स्वामींना दिवा लावला. हा. आणि त्यांना मी एकदम खंडोबाचीच भंडारा वगैरे लावून सगळी पूजा केली होती. मग खंडोबाच्या फोटोला पण म्हटले की हा. बघून आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. आमची एकदम सागर संगीत चांगला अभिषेक झाला पाहिजे नाही का. हा, हा, हा. आणि सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. त्यांनी पण असं बाहेर गेले की पण किरकिर करतात नाही का. अरे मुलावरून बापरे. कशावरून. मग आम्ही 8 वर्ष झालं कुठंच गेलो नाही अजून असं म्हणजे बाहेर अय्या. फिरायला. का हे खूप त्रास देतात. हा अपमान पण करतात असं नाही का. हा मग हा म्हटलं सगळं चांगलं होऊन आम्ही आनंदाने घरी आलो पाहिजे. हा मग हा. आम्ही गेलो आणि इतकी गर्दी होती जेजुरी गडावरती. पूर्ण गड पाहिला ना फक्त डोके दिसत होते. इतकी गर्दी आई म्हणजे गो. हा चालायला हा पण जागा नव्हती. हा. आणि मग त्यातच आम्ही गेलो वाट काढत. आणि मग तिथं गेलो. आणि एका पुजाऱ्याला विचारलं की अभिषेकाचं वगैरे काय. तर ते म्हटले नाही 11 फुटाहून दर्शन ना त्याला 200 रुपये पर माणसाला हे चार. पैसे आहेत. हा तर ह्यांची एक मित्राची बायको मित्र आणि आम्ही 4-5 जण होतो. हा तर ते म्हटले 11 फुटाहून दर्शन आहे. आणि मग बाहेर आणून अभिषेक घालणार. एक महादेवाचं मंदिर आहे तिथं गडावरती तिथं. हा तर मग हे म्हटले नको मग आपण लाईनीलाच लागू. हा आणि लाईन तर इतकी मोठी होती आणि छोटं बाळ होतं मित्राचं ह्यांच्या नाही का. ते हा कसं हा थांबणार. गर्दी खूप. आणि हा भंडारा पूर्ण नाकातोंडात जात होता. आणि एवढी गरमी होती ना. हा खूप हा. ऊन होतं. मग म्हटलं बाळ कसं राहणार नाही का. बरोबर. मग मी असंच चालता गर्दीत एका पुजाऱ्याला विचारलं. म्हणलं आम्हाला अभिषेक करायचा आहे टाकांना. तर हा ते म्हटले 3,000 रुपये लागतील तुम्हाला. डायरेक्ट अभिषेक होणार खंडोबाला. हा तर हा हा. मग मी म्हटलं ठीक आहे. तेवढ्यात ही सगळी माणसं पुढे निघून गेली आणि मी गर्दीत चुकले. आई मग गो. मी आणि तो ब्राह्मण पण. मग त्या ब्राह्मणाला सोडून मी गर्दीत त्यांना शोधलं आणि ते घावले मला. मग त्यांना हा म्हटलं चला एक ब्राह्मण सापडलेला आहे आपल्याला डायरेक्ट पूजा करून देतोय अभिषेकाची. हा मग एवढ्या गर्दीत बघा ताई हा. शक्यच नाही की तो ब्राह्मण सापडावा म्हणून. आणि हो. मला त्याचं तोंड सुद्धा आठवत नव्हतं. फक्त पांढरी पॅन्ट त्या पुजाऱ्याने घातलेली आणि सगळ्यांनी हे घातलेलं धोतर. मी हा. फक्त त्या पॅन्टीवरतीच मी त्या पुजाऱ्याला एवढ्या गर्दीतून ओळखलं. पिवळा जरा सगळी माणसं होती. आई आणि ग. म्हटलं आता मी तुम्हाला विचारलं होतं ना. ते म्हटले हो तुम्हीच विचारलं होतं. म्हटलं आम्हाला करायचा आहे अभिषेक. हा चला म्हणले 10 मिनिटात आम्हाला ह्यांना सांगितलं तुम्ही टी शर्ट वगैरे बनियान काढा. हा हा आणि चला म्हणून तसं गाभाऱ्यात जात नाही. आम्ही 10 मिनिटात हा गाभाऱ्यामध्ये होतो. आणि थेट जे शिवलिंग आहे जे हा हा खंडोबाच्या पुढं हा त्या खंडोबाच्या मंदिरात स्वतः 4 पुजारी आम्ही आणि हा. आणखीन एक जोडीचा अभिषेक चालू होता. फक्त आम्ही डायरेक्ट त्या शिवलिंगावरती अभिषेक केला. ओ. आम्हाला म्हणजे बघा हात किती लावून आम्ही भाग्य दही ताई. दुधाने किती भाग्य. आणि त्या शिवलिंगाला आम्ही पूर्ण पंचामृताने अभिषेक केला हात लावून. पुजारी बसले होते. खंडोबाचा गाभारा केवढा मोठा येतो भव्य दिव्य. आपण लांबून दर्शन घेतो. हो. आम्ही समोर होतो. आमच्या समोर सगळं होतं. बापरे आम्ही हाताने बापरे पूजा बापरे. करत होते. आणि अक्षरशः ते पुजारी म्हणत होते ताई तुमचं भाग्य लय मोठं लय मोठं. आणि म्हटलं असे काय म्हणतात ते नाही का. असे आम्हाला तर आनंद झालाच होता आम्हाला. बरं. आणि मग ते बाहेर आले. आम्ही तळी भंडार केला ते तामानद्य वगैरे ठेवून. हा हा आणि अभिषेक झाल्यावर मला ते म्हणाले त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवले. मला म्हटले
की हा. गडावरती 200 पुजारी आहेत. हा. त्यापैकी 6 पुजाऱ्यांना 6 अभिषेक भेटतात डायरेक्ट गाभाऱ्यात करायचे. आणि ओ. त्यात पहाटेपासून लोक येऊन बसलेले. त्यांनी मला फोटो सुद्धा दाखवला ज्यांनी आधी बुकिंग करून ठेवलेली. आणि ते अच्छा. म्हणले तुम्ही विचारलं ना तो माणूस आज आलीच नाही ती फॅमिली, तेवढ्यात तुम्ही मला विचारलं आणि तुम्हाला मी 10व्या मिनिटाला गाभाऱ्यात घेतलं. आई गं! हे किती मोठी तुमचं कृपा. नशीब हो ताई. मग म्हटले ही खंडोबाच्या मनात म्हणून तुमच्याकडून एवढा अभिषेक करून घेतला. म्हणले सोपं नाही म्हणले, ही गर्दी बघायच्यात किती मोठ्या फॅमिली ज्या हवे तेवढे पैसे देऊन अभिषेक करू शकतात. पण हा. एकदा शेज पूजा झाली ना खंडोबाची की मग अभिषेक बंद होतात आतले, मग बाहेरच करतात त्या मंदिरात बरोबर, दुसऱ्या. बरोबर. आणि हं. आम्ही म्हणजे ना मला विश्वासच नव्हता. ते पुजारी आहेत ना ते म्हटले हे बघा ताई फोटो, हे फॅमिली बसलेले आहेत. त्याने मला पहाटेपासून नंबर लावून आणि ही बाहेरची रांग बघता का 6 पुजाऱ्यांची, ही पण बसलेली. पण माझा नंबर यायला आणि तुम्ही मला विचारायला आणि एवढ्या गर्दीत माघारी येऊन तुम्ही मला शोधलं. बापरे! आणि ना आम्ही तासाभरात गडावरून एवढ्या गर्दीतून खाली आलो अभिषेक पूजा करून. किती आणि कमाल हो घरी ताई, किती हा भाग्यवान तुम्ही. आणि मग मी तेच म्हटलं देवाला जाताना मी गुरुजींना पण म्हटलं मी माझ्या स्वामींना आणि खंडोबाला सांगून आले होते की आम्ही एवढ्या दिवसातून येतोय, मला वारंवार येणं होत नाही आमचं हां. असं वातावरण असल्यामुळं, पण मला चांगलंच दर्शन झालं पाहिजे. आणि किती छान. शेवटी हां. झाला अभिषेक आमचा. 11 फुटाहून काय होत आहे लांबून दर्शन आणि अभिषेक आपण देव घेऊन जाणार नाही का. बरोबर, बरोबर. आणि आमचं असं दर्शन झालं. सुंदर, सुंदर. ना खूप स्वामींनीच भाग्यवान घडवून होताय आणलं तुम्ही. हे. खरंच हो ना स्वामींनी घडवून आणलं. घडवून आणलं. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. खूप. आणि हां. खूप छान म्हणजे ना इतकं भारी वाटलं ना त्या गाभाऱ्यात. बाहेर भरपूर गर्दी होती पण गाभाऱ्यात एक ते मात्र आवाज नव्हता. शांत पुजारी बसले होते, लांबून लोक दर्शन घेत होते ना, आम्ही अभिषेक करत होतो, मंत्र आई चालू होते. गं! इतकं म्हणजे ना वाटलंच नव्हतं किती गर्दी बघून आम्हाला एवढं छान दर्शन होईल. किती सुंदर, किती छान वाटतं. असं हे तुम्ही सांगताय तसं वाटतं आम्हीच जाऊन आलो तिथे दर्शनाला. हो ना. आणि ती खंडोबाची मोठी नाही का मूर्ती आहे मागं ती अशी हं. साक्षात हातभर अंतरावरती ती. आणि इतकं हो. म्हणजे आणि मी जाताना गाभाऱ्यातून बाहेर पडताना मी खंडोबाकडे बघून आपलं आशीर्वाद राहू द्या असं मनापासून हां, हात हां. जोडून प्रार्थना करत होते. आणि आहे. चौकटीत उभे होते आणि ते बाहेर वॉचमन आहेत ना ते हां. बाहेर काढत होते आम्हाला की चला आता नाही का झालं असेल तर. मला हं. ते हात लावून म्हणतात ताई मन समाधानी ठेवा सगळं चांगलं होईल. आणि मला असं वाटत होतं की ते स्वामीच सांगत होते की मन समाधानी ठेव सगळं किती चांगलं होईल. छान, किती छान. आणि तो मला शब्द इतका हे झाला ना की तिथून तो आशीर्वादच की मन समाधानी जे आहे ना आपण म्हणतो ना उद्या हं. मला हे भेटल्यावर मी खुश होईल किंवा हां, समाधानी हां. होईल, सुखी होईल. पण आत्ताच्या घडीला उद्या कुणी पाहिलं आत्ताच्या घडीला आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे. खरं. अगदी, अगदी. आहे त्या कंडिशनमध्ये. मग बरोबर. त्या आहे त्या कपड्यात आणि आहे त्या भाकरीमध्ये आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे. राहता कारण उद्या आलं कुणी पाहिजे. जे पाहिलं. आहे त्याच्याच समाधानी राहता आलं पाहिजे. हो ना. किती अगदी म्हणजे खरं बोलले. आता म्हणजे मला असं वाटतं की मी ही गोष्ट केली ना की मग आपण माणूस तळमळ करतो आणि ती गोष्ट मिळाली की माणसाचं ते हुरूप कमी होऊन जातं. परत आणखीन एखाद्या वस्तूचं माणूस नवीन आशा अजून करतो. काहीतरी मागे लागतो कशाच्या तरी. मग मन हे त्यापेक्षा ना आपण असंच आहे चंचल. हो ना. आणि मग मी ते जेव्हा ते खंडोबाचं ओझं उतरलं का म्हणले उतरलं म्हणलं फक्त समाधान द्या म्हणलं आहे त्याच्यात राहायचं. हं. आणि तुम्ही आशीर्वाद ठेवा म्हटलं एवढंच म्हणलं आणि आले. काय मागणार आपण मागायला पूर्ण असं वाटतं की भरपूर दिले आणि काय मागायचंय खाऊन पिऊन अगदी सुखी बरोबर आपण. आहे. खरंय, खरंय. किती हो ना. सुंदर अनुभव ताई. खूप बोध घेण्यासारखा अनुभव आहे तुमचा. किती विचार हो. छान आहेत तुमचे.